नमस्कार मंडळी, मी तुमचं वेंगुर्ल्याचं ब्लॉगर म्हणजेच मिलिंद नांदोसकर. आज मी यूट्यूबला पहिल्यांदाच टाकतोय व्हिडिओ, त्यामुळे नक्की बघा. हे आमची 2 गाडी रेडी असतात, ही आणि ही. मस्तपैकी आम्ही लांबलचक चाललो काहीतरी. तर गेल्यावरच तुमका सांगतं खय जातो ते. हे आमची वारकरी मंडळी तुम्ही बघू शकता. आई बसली, आई बाई सर. गाडी फुल आहे एकदम. ही आणि ही गाडी, दोन्ही गाडी फुलत. आता बघूया पुढे कसा काय आता. दुसरी गाडी बघा एकदम खचाखच भरलेली आहे. बोल मला काहीतरी. अजून एक गाडी येऊची आहे, तिची वाट बघतो कधी येता काय माहिती. नंतर तीनही गाडी एकत्र सोडतो. वरती राहू नको. आमची तिसरी गाडी इली आहे. आता गाडीने चाललो आम्ही पुढे. बाकीचे 2 गाडी पुढे गेलेत. आता बघूया, चला. मंडळींनो मस्तपैकी बघा जागा गावलेली आहे. झोपान मस्तपैकी ताणून जात आहे, काय टेन्शन नाही. समर्थ साठ महाराजांच्या इकडे आम्ही आता पोचलो. सर नमस्कार वगैरे करतो आणि पुढे आलो. मस्त यांचा असं मोठा असा बघा एकदम. आता चाललो आम्ही आंबोले. बघूया कसा काय त्या पुढे, चला. आमचं पिंटू पाठवून का देऊ जाताना महाराणी शिरापाडाने एक घेऊ भाई बावपुराचे येऊन रे जेवण करतो देव. ही आमची सगळी वारकरी मंडळी. आता मी खैलो असतो तुमका कळलं असताला. पुढे जाऊन तुमका मंदिर दाखवते, चला.
तेव्हा आमचं पिंटू हो बघा मुर्दूक घेऊन चालता. माका दिसलेलो पाव आहे बघा, पाव आणि उसळ. उसळ पुढे चालली आहे, पाव मागे असत. पावसाच्या आधी इल्यात मा का ह्या पूर्ण दिसतात तुमका. हे खाली सगळीकडे जळू असतं, जरा सांभाळून या, बाकी काय नाही. तर मंडळी तुमका समजलं असताना आम्ही खय इलो ते ह्या लोकेशन बघून. हे आमचे प्रवीण भाऊ, हे बघा. बघा पाणी, हा मंदिर. थंडगार पाणी एकदम फ्रेश. बर्फासारख्या थंड पाणी. मावडी मारवा खाली जा, खाली जा, खाली जा, खाली शूट घेतो, जा खाली. एकदम भारी वाटता. जेवणाक लागणारे बटाटे उठायचं काम चालू आहे. आमचं कामाक लागले तेव्हा थंड पाणी आम्हाला दिया आता. हे पाणी घे चमचा उसळ नाव चारवायला वाजवू. पहिली उसळ खाऊ घेतले. जेवणाची तयारी चालू आहे सर. बारीक बारीक मास्टर शेफ सदा का. अरे बघ आम्ही धर
सचिंतन श्री ओम राम कृष्ण हरे ओम राम कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी माझं गुरु बघतो तुम्ही निवास करणार तर तुम्ही आता बडबड करता वेळ गावाक नाही तुझा गलत झाला सगळा काही मंगलचे उलेकरांच्या पुढे गेले उलेकर आता मी त्या गुफेत जातो आणि बघतो कसा का असा आतमध्ये ता चला तुमका येऊचा असात तर पूर्ण खाली वाकाने वया नाही तर फाट घासतली होय होय काय सर तुमका दिसता का मला नाही माहिती नाही पण पूर्ण काळो घास रंडा लाग पेट पाहिजे नाही दिसता हयसून हयसून म्हणणा हयसून नाही पुन्हा नाही ना हयसून या गुफेसून तुमका दावया जर पुढे जाऊचं असत तर पण जाऊचं असत तर एकदम खाली वाकान जाऊचा लागता पूर्ण हात पाय लाल जातले मातीमुळे बाकी काय नाही येऊचं असत तर सांभाळून या बस बाकी काय नाही चला ह्या बघा मंडळी तुमका जर इथून येऊचा असत तर पूर्ण खाली वाकान येऊचा लागता हे बघा नाही तर फाट 100% घासतली हे बघा मंडळी अशा प्रकारचे हे मासे आढळून येतात त्यांका हिरण्यकेशी देवमासा असं म्हटलं आता तुमका जर बघूचे असतील तर तिकडे कुंडात किंवा तिकडे आतमध्ये असत नक्की बघा प्लीज कचरो करू नका शांतता राखा आणि व्यवस्थित ठेवा चला तर मंडळी आजचं व्लॉग तुमका आवडलं असाल तर नक्की मला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरा नका धन्यवाद